एकदा मी करायचं ठरवलं तर मी कोणतीही गोष्ट करण्यास सक्षम आहे. हे अगदी खरं आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही त्यावर किती विश्वास ठेवता. चला, आजच्या दिवसाला सुरुवात करूया. पहाटेची वेळ आहे, स्वयंपाक सुरू आहे. आज भाजीला काहीच अवेलेबल नव्हतं. मग काय, नेहमीप्रमाणे बटाट्याच्या चाकत्या म्हणजेच बटाट्याची भाजी. आणि ब्रेकफास्ट काय देते आहो ना, तर त्यांची फेवरेट लापसी. ही रात्रीची उरलेली लापसी आहे आणि मस्त वेलची, सुंठ म्हणजे सुंठवाला गूळ घालून मी केलेली आहे. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर चला, खूप दिवसाचं पेंडिंग काम जसं की हेअर स्पा करणं, तेही घरच्या घरी. आणि मी त्याच्यासाठी एक कॅपही मागवली होती. तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारलंही, अगं त्या कॅपचं काय झालं, तू हेअर स्पा केलास का, हेअर स्पा कॅपचा रिव्ह्यू दे. मी त्याचा वापर म्हणजे त्या कॅपचा वापर लिटरली केसांना जेव्हा मी कलर केला होता तेव्हा केला होता. त्यानंतर मी वापर केलाच नाही. आणि आज पहिल्यांदा मला मूड झालाय की चला हेअर स्पा करूया. आपण त्याच्यासाठी कॅप ऑर्डर केली आहे, आपण त्याच्यासाठी क्रीम ऑर्डर केली आहे, चांगला एवढा मोठा डब्बा आहे. त्याच्यासाठी एक सिरम लागतं, तेही ऑर्डर केलं आहे. पण मुहूर्त लागला नव्हता स्पा करण्याचा. कारण मीही तुमच्यातलीच एक आहे. तुमच्यातली म्हणजे जे लोक प्रोकास्टिनेट करतात त्यांच्याबद्दल बोलते. सगळेच करत असतील असं नाही. तर मी करते काय काय गोष्टी, त्यातलीच ही एक गोष्ट आहे की ऑर्डर करून ठेवायचं जेव्हा वाटेल तेव्हा गोष्टी, आणि त्या वापरायच्याच नाहीत लवकर. तर आज वेळ ही आहे, वीकेंड सुरू झाला आहे, तर म्हटलं चला करूया आपण हेअर स्पा घरच्या घरी. आणि खरंच युजफुल आहे का ती स्पाची क्रीम, सिरम किंवा ती कॅप, हे बघूया आपण. तर चला, काय काय प्रोडक्ट्स घेतलेत मी घरच्या घरी हेअर स्पा करण्यासाठी ते पहिलं तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला माहिती आहे, क्रीम आणि सिरम सापडलं, पण कॅपच सापडत नव्हती. घरभर शोधलंय, लिटरली मी प्रत्येक ड्रॉवर ओपन करून बघितलंय. मग नंतर डोक्यात आलं की आपल्यापेक्षा आहोंना जास्त वस्तूंची काळजी असते, आणि मी कदाचित ठेवली नसेल व्यवस्थित आणि आहोंनी ठेवली असेल, तर त्यांना कॉल करूया. आणि सापडली ना राव. मी फोन केल्या पटकन मला त्यांनी सांगितलं की हे लुअर्सचं हा डोअर ओपन कर. तर हे बघा, इथं वरती काही होम सेंटरला केलेली शॉपिंग ठेवली आहे, ती पण दाखवते. बऱ्याच वेळा कॉमेंट आली, मी दाखवली नाही, ते यूजमध्ये अजून काढलंच नाही, तर तसंच आहे. ती एक 2-3 वस्तू आहेत त्या दाखवते. आणि तिथंच स्पाची कॅपसुद्धा आहे. तर हे असं आहे, दोघांपैकी नवरा बायकोंपैकी एक कोणीतरी असं असावं लागतं जे असं व्यवस्थित काय बोलतात त्याला, संसारिक आहे. तर तर इतकं मला भारी वाटलं की आहोंनी पहिल्याच रिंगमध्ये कॉल उचलला आणि लगेच सांगितलं, विचारल्या की तिथे आहे, तो घेऊ शकतेस. तर चला, काढते मी आणि तुम्हाला दाखवते होम सेंटरची शॉपिंग पण. हे 99 रुपीजला डीमार्टला सुद्धा मिळतं. होम सेंटरलाही 99लाच हे मिळालेलं आहे. हां, आणखी एक की टेबल रनर्स घेतले होते. हे मात्र अतिशय सुंदर क्वालिटीचे आणि अतिशय स्वस्त मिळालेले आहेत. खरंच खूप स्वस्त मिळालेले आहेत. म्हणजे याची MRP 699 रुपये, 700 रुपयेचं हा 700 रुपयेचा हा एक रोल आहे. तर तुम्ही गेस करा की कितीला मिळाला असेल. हा एक आणि हा एक, 2 कलर अवेलेबल होते. तर दोन्ही आमच्या डायनिंगला सूट होतील अशा टाईपमध्ये आहेत कलर शेड, हो की नाही. बघा, हा तर परफेक्टच, हा डार्क ब्ल्यूवाला परफेक्टच चेअरच्या कलरला मॅच होतो आहे. आणि हा स्काय ब्ल्यू पण चालेल. तर हे लिटरली 700 रुपयाचे फक्त 60 रुपयेमध्ये आम्हाला मिळालेले आहेत. 60 रुपयाला एक, 120 रुपये. 1400च्या ठिकाणी 120 रुपयाला हे मिळालेले आहेत. तर हे 2 आणले होते. अगारोच आहे हे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हा कप्पा कळाला का. जर का वरती तुम्हाला पसारा नको असेल तर हे घ्यायचं सगळं आणि इथे टाकायचं. हे असं आहे. माझी हेअर कॅप कुठे आहे. स्पाची कॅप आतच राहिली. चला, काढून घेते. चला, दाखवते की क्रीम कोणती आहे आणि सिरम कोणता आहे. हे बघा, हायड्रेटिंग क्रीम, मास्क. हे सारे प्रोडक्ट मी टॅग करेन जर का तुम्हाला घ्यायचे असतील तर. आणि हे सिरम मी खूप स्टडी करून, व्हिडिओ बघून मग हे 2 प्रोडक्ट डन केलेले आहेत.
आणि ही स्पाची कॅप जी एकदा वापरली आहे मी, म्हणजे ह्याने कलर लावला होता. बेस्टच आहे. मला असं वाटायचं याने शॉक वगैरे लागला तर असं काही होत नाही आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण. हे बघा, सध्याचं माझं हेअर स्ट्रक्चर हे असं काहीचं आहे. सकाळी मी केस धुतलेले आहेत छानपैकी आणि त्यानंतर हे सुकल्यानंतर असे काहीसे दिसत आहेत. बघितलं, पूर्वी ना इतके असे रफ नव्हते माझे केस जितके आत्ता आहेत. कारण पूर्वी मी हेअर कलर यूज करत नव्हते, मेहंदी वापरायची. पण आता मेहंदीने जे ग्रे हेअर आहेत ते होतच नाहीत कवर, मग काही ऑप्शनच नाही ना, म्हणून हेअर कलर. चला आता स्पा करायला सुरुवात करूया. स्पाची ही जी काही क्रीम आहे ना ती 2 टेबलस्पून मी इथं घेतली आहे. बरं, मी एखादा व्हिडिओ बघूनच हे सारं काहीचं करते आहे. जर का तुमच्यापैकी कोणी एक्सपर्ट असेल यामध्ये तर मला नक्की सांगा, जर का काही माझं चुकत असेल तर प्लीज. आणि जे काही हे सिरम आहे ते 1 टेबलस्पून मी त्यामध्ये ॲड केले. म्हणजे स्पाची क्रीम 2 टेबलस्पून तर 1 टेबलस्पून हा जो काही छोटा स्पून आहे ते सिरम ॲड केले. मला असं वाटतं आहे की माझ्या केसांसाठी ही जी काही मी क्रीम घेतली ना ती कमी पडली आहे. मी नेक्स्ट टाईम थोडीशी जास्त लावेन. तर केस पूर्णपणे सुकलेले होते म्हणून त्यांना ओलं करून घेते आहे थोडंसं, कारण कोरड्या केसांना ही क्रीम नसते लावायची. आय थिंक सो. मी तुम्हाला पहिलंच म्हटलं आहे की मी हे सारं काही पहिल्यांदा करते आणि व्हिडिओ पाहून करते आहे. आणि एक्सपिरियन्स असण्यासाठी त्यासाठी पार्लरमध्ये तर ॲटलिस्ट करायला हवं ना. तर मी पार्लरमध्येही कधीही हेअर स्पा केलेला नाही, त्यामुळे हे कम्प्लिटली माझ्यासाठी नवीन आहे. खरं तर माझ्याकडे ब्रश 2-2, 3-3 पडलेले आहेत, पण ऐन वेळेला मला काहीही सुचलेलं नाही आहे. डायरेक्ट मी केसांमध्ये ती स्पाची क्रीम हातांनी लावते आहे. आणि हे मला ना व्हिडिओ एडिट करताना लक्षात आलं आहे की आपण हातांनीच सगळा काही कारभार केलेला आहे. पण ठीक आहे, हातांच्यासारखं चांगलं काम दुसरं कुणीही करू शकत नाही. बघायला गेलं तर खूप कमी वेळेचं काम आहे हे, पण मी का कंटाळा करून ठेवून दिलं होतं काय माहिती. असंच होतं, मला असं वाटत होतं की हे खूप 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 वेळ खाऊ काम आहे आणि मी त्याला पुढं ढकलत होते. तर असं काही नाही आहे, खूप कमीत कमी वेळामध्ये हे होतं आहे. फक्त आपला मूड असायला हवा आणि मूड असेल तर आपण वेळ काढतोच, हो की नाही. तर आज मला मूड झाला होता म्हणून मी वेळ काढला आहे. हा असा सगळी कामं बाजूला ठेवून हेअर स्पा करते आहे आणि मला खूप एक्साइटमेंट होती की काय वेगळे होत आहेत केस. तर आता पुढे तुम्हाला कळतीलच. आता ही स्पाची कॅप जी मी ऑनलाईनच मागवली आहे, हे सारे प्रोडक्ट मी टॅग करते, तुम्ही तिथून परचेस करू शकता. आणखी हे लावल्यानंतर मला ना पहिल्यांदा खूप भीती वाटत होती की शॉक लागला तर, कारण शेवटी ही इलेक्ट्रिक कॅप आहे आणि हे सगळे प्रोडक्ट चायना मेड असतात, त्यांचा काय भरोसा हो. म्हणून मी पहिल्यांदा आहोंच्या सोबतच ही कॅप यूज केली होती. म्हणजे आहो घरी असताना मी जेव्हा मेहंदी लावली होती ना तेव्हा ही यूज केली होती. बरं, आता इथे मी व्हायसोवर का करते आहे, तर मी इथं उलटं काहीतरी चुकीचं बडबडले होते, म्हणून चुकीचं तुमच्यापर्यंत पोचायला नको म्हणून मी पुन्हा व्हायसोवर करते आहे. इथे काय करायचं सांगते. टेम्परेचर सेट करताना सुरुवातीला 4 ते 5 मिनटं हायवरती ते स्विच करायचं आहे आणि त्यानंतर लो करून 10-15 मिनटं आरामात तुम्ही याची वाफ घेऊ शकता. आणि जर काही तुमच्याकडे ही कॅप अवेलेबल नसेल तर आपला टर्कीजचा टॉवेल असतो ना, तो छानपैकी गरम पाण्यामध्ये भिजवायचा आणि तो गुंडाळून ठेवायचा. चांगला अर्धा तास ठेवला तरी काही हरकत नाही. चला, वेळ झाली आपली, काढूया. हा बरं वाटलं गरमागरम. आणि ही जी कॅप आहे आतमधली ही ना, इथे ही चेन जी दिली आहे ना, तर या चेननी आपण काढून हे धुवू शकतो. हे बघा, हे असं आहे. आता पुन्हा अडकवायच्या वेळेला दाखवते मी तुम्हाला. इथे त्यांनी दिलेलं आहे प्रॉपर सिस्टम, तर याने आपण अडकवू शकतो इथे. तर हे स्वच्छ धुवून, आता याला क्रीम लागलेली आहे त्यामुळे हे धुवावंच लागेल. तर हे असं आहे, हे बघा, ही चेन अशीच आहे, इथे जॉईंट होते ऑटोमॅटिक. केस आता मस्तपैकी धुवून आली आहे मी. आणि हो, मी जो व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये असं सांगितलं होतं ही स्पाची क्रीम धुताना तुम्ही थंड पाणी वापरा. पण तुम्हाला माहिती आहे मी आत्ताच सर्दी कपमधून बरी होती आहे, म्हणून मी यावेळेला गिझर लावून प्रॉपर गरम पाणी घेतलेलं आहे. आणि सुरुवातीला जेव्हा मी केस भिजवले होते ना तेव्हासुद्धा ते गरम पाणीच घेतलं होतं मी, कारण नळाला ॲक्च्युली या उन्हाळ्यामुळे थोडंसं कोमटच पाणी येते, थंड असं पाणी येत नाही आहे. पण पूर्ण केस धुताना म्हटलं नको रिस्क घ्यायला, म्हणून मी गिझर लावून गरम पाण्याने केस धुतलेत. बरं, मी इथं काय दाखवते तुम्हाला माहिती आहे, तर माझे केस ना खूप कमीत
कमी गळत आहेत सध्या. आणि हल्लीच बरं का, म्हणजे अगोदरपासूनच खूप काही गळत नव्हते माझे केस, कधीच तक्रार नसते. हार्डली खूप असे मोजण्या इतपत केस गळायचे, पण आता तेही बंद झाले. तर ते कशामुळं याचा मी विचार करते आणि मला त्याचं सोल्युशन सापडले. कारण मी काय काय बदल केलेत ना, तर ते मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत. लवकरच मी व्हिडिओ बनवून ते शेअर करेन, म्हणजे तसंच व्लॉगमधून शेअर करेन. तर हे बघा, तो केस सुकवून घेतले थोडेसे. आपल्याला इथे ड्रायर वापरायचा नाही, नॅचरली केस सुकवायचे आहेत. तर हे ओले आहेत तोपर्यंतच मी सिरम लावून घेतले. हे सिरमसुद्धा मी टॅग करते आणि लगेचच गुंता. आता गुंता तर माझ्या केसांमध्ये नाही आहे, एवढूशे टिचवर केस आहेत माझे, काय गुंता होणार आहे यामध्ये. तर मी तरीही केस विंचरून घेतलेत, म्हणजे स्ट्रेट व्हायला हेल्प होईल. आणि हे सारं मी व्हिडिओ पाहूनच करते हां, त्यांनी असंच दिले त्यामध्ये, म्हणून मी हे सारं करते. आणि यानंतर मी कोणतीही हीट वगैरे या केसांवरती यूज करणार नाही. मस्तपैकी फॅन लावून छानपैकी एखादं पुस्तक वाचत फॅनखाली हे केस सुकवणार आहे. बघूया की कसे बनत आहेत केस. किती बरं वाटतंय म्हणून सांगू मी तुम्हाला. छान शांत अशा वातावरणात मस्त गॅलरीचा दरवाजाही ओपन ठेवला आहे, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो आहे, फॅन सुरू आहे मस्त, म्हणजे इतकं काही गरमही होत नाही आहे उन्हाळा असूनसुद्धा. आणि मस्त आवडीचं एखादं छानसं पुस्तक वाचते. बोला, काय म्हणताय? वीकेंड सुरू झाला? वीकेंड तर सुरू झालाय. चहा ठेव म्हणून मला फोन केलाय. कुठे होतात जेव्हा चहा ठेव म्हणून मी सिटी प्राईड जवळ होतो. तिथून तुला 2-3 फोन पानं केला वाचून होता. झाली तुम्ही येस तोपर्यंत माझी. काय म्हणत होतात? उद्याचं उद्याचं काय काय? प्लॅनिंग आहे आपलं? केवायसी उद्याचं करायला जायचंय. KYC नाही, सगळ्यात पहिलं मूवीला जायचंय. तुम्हाला सांगतो, मी गेल्यावर ह्यांनी कारभार केलाय. माय मला न विचारता ह्यांनी बुकिंग केले. नाही विचारायला फोन केला होता. तुमचं तुम्ही काही करा असं बोललात. म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं आम्ही तिकीट बुक केलेलं, एवढंच आहे. हा, मग ठीक आहे. माहिती नव्हतं हां, पण विचारलं होतं. ठीक आहे. हं? मग सकाळी 7चा शो. हा मग अरे काय होतं, 8ला 480 रुपये तिकीट होतं पर हेड आणि 7ला 300 रुपये होतं. तर 1 तास आपण लवकर गेलं तर इतके सारे पैसे वाचतायत. गुड. आणि बाकी इतर काही काम आहेत उद्या? आमचं असं नेहमी डिस्कशन असतं. रेंटल अग्रीमेंट करायचं आहे उद्या भाडेकरूचं. अजून अग्रीमेंट आणि केलं नाही, 2 महिने होतील राहायला येऊन. गॅसची केवायसी करायची होती, हम्म. पण मी काय आयडिया लढवली. काय केलं? मग मी भाडेकरूला फोन केला आपल्या. हा. त्यांना म्हणलं तुम्ही जवळच राहताय, तुम्ही एकदा गॅस एजन्सीला व्हिजिट करा हा. आणि विचारा. मग ते गेले होते, त्यांनी सांगितलं मला की हॅलो बीपीसीएलचे एक ॲप आहे. म्हणजे आता ज्यांचा वेगवेगळा गॅस असेल, हॅलो बीपीसीएलच्या ॲपवरती ओपन करा, त्याच्यामध्ये ऑनलाईन ई केवायसी करता येते. पण त्याच्यासाठी आधार फेस आय डी म्हणून एक दुसरं ॲप लागतं. ते ॲप डायरेक्ट ओपन होत नाही. ह्या ॲप मधनं तिकडं ते लिंकेज होतं. मग तिथे गेल्यानंतर फक्त तुम्ही त्याला फेस आय डीनी सुरुवातीला काय होतं की तुमचा चेहऱ्याचा फोटो घ्यायचा. फोटो कसा निघतो, ब्लिंक करायची आईज. ओके. आपण नुसते फक्त आईज ब्लिंक केले की ऑटोमॅटिक फोटो कॅप्चर करतो सॉफ्टवेअर. आणि मग नंतर डायरेक्ट तुमचा आधारची लिंक आहे ना, त्यामुळे ई केवायसी होऊन जाते डायरेक्ट. आता आपल्याला उद्या जायची गरज नाही. वा, व्हेरी गुड. लगेच मेसेज पण आला. म्हणजे आता एक काम उरलं फक्त अग्रीमेंटचं. त्याला सकाळी तर आपण 11 पर्यंत मूवी संपणार आहे. घरी येऊ, खाऊ वगैरे आणि पुढे जाऊ, है ना? अग्रीमेंट काय कधी उद्या 5 वाजेपर्यंत केलं तरी चालतं. त्याच्यासाठी मी गरजेची नाहीये ना, नाही, तुम्ही एकटे गेलात तरी चालणार आहे. चला मग चहा ठेवा. उठा मी नाही. उठा. माझा पण वीकेंड सुरू झालाय. उठा लवकर, चहा ठेवा. ब्रह्मदेव जरी आले तरी मी नाही खाणार. माझा डायलॉग आहे हा, ब्रह्मदेव जरी आले तरी. ठीक आहे, ही देवीच ठेवेल तुमच्यासाठी चहा. तर हे बघा, स्पा करून केस मला असं वाटते पुन्हा होते तसे झालेले आहेत. काहीही मला फरक जाणवत नाहीये. म्हणजे नॉर्मली पण मी बी ब्लंटची स्पा क्रीम प्रत्येक वेळेला हेअर वॉश करते ना, तर मी यूज करतेच. तर तेव्हा देखील असेच केस होतात, आत्ता देखील असेच आहेत. मग करायला पाहिजे, पैसे खर्च करायला पाहिजेत एवढे. केलेत ऑलरेडी साहेब आपण स्पा क्रीम. कदाचित मला जमलं नसेल का, मग अजून क्रीम लावायला हवी होती का? हा, पण सॉफ्ट झालेत एवढंच आहे. अजून ओले आहेत केस. आणि जेव्हा ओले असतात ना, ते थोडेसे ओले असतात तेव्हाच विंचरायचे, म्हणजे गुंता नाही होत. आता यामध्ये बिलकुल गुंता नाही आहे, पण सॉफ्ट आहेत.
जर का तुम्हाला हेअर कलर यूज करून करून केस जर का रफ झाले असतील आणि काय म्हणायचं मला की नाही का टेक्स्चर बिघडतं, असे सॉफ्ट राहत नाहीत, झाडूसारखे म्हणू शकतो आपण है ना, घोड्याच्या शेपटीसारखे केस झाले असतील तर त्याला सॉफ्टनेस आणायला छान आहे हे स्पा क्रीम आणि स्पा कॅप. छान स्मूथ असे झालेले आहेत हाताला, एकदम मस्त. मी असं ठरवते की केस आता वाढवावे कारण माझे केस गळत नाही आहेत बिलकुलच. हा कशाचा परिणाम असेल अहो? कुठला? केस गळायचे बंद झाले. बरं हा परिणाम कशाचा आहे मला माहिती आहे, मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. उद्याचा व्हिडिओ हे नक्की बघा की मी काय सप्लिमेंट्स घेते किंवा काय काय घेते याच्याबद्दल मी बोलले होते मागे की मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आत्ता लगेच नाही करणार आहे, उद्या करणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करते. चला मग, वीकेंड सुरू झाला आहे. आपल्याला काही वीकेंड नसतो. दाट पण वाटायला लागले, दाट. काय हो? कॅप्टन नाशिकचा काय झालं? बोलू बाबा. काय नाही. हा, महाराष्ट्रातलं इप्स्टीन अशोक खरात. हो, कळाली ना न्यूज ती. काय माणसं असतात ना, मला एक कळत नाही, माणसं असतातच तशी, पण त्यांच्याकडे जाणाऱ्या ह्या लेडीज आहेत, मूर्ख आहेत का त्या? आणि पॉलिटिक्स मधले हे जे काही मोठे मोठे नेते आहेत त्याच्याकडून पूजा अर्चा करून घेत आहेत, त्याच्याबद्दल ह्यांना काही माहिती असतं का? मला तर ना असं बाहेरून हे माणसं बोलावणं, म्हणजे आम्हाला दोघांना सुद्धा आम्ही जनरली म्हणजे खूप जाऊ देता या विषयावर बोलणं चुकीचं आहे. काही जणांच्या भावना दुखावल्या जातील, नाहीतर मी बोलले असते. खूप काही बोलू शकतो आम्ही दोघं या विषयावरती, पण नाही मला बोलायचे. मला बुद्धीची कीव येते अशा लोकांची की तुम्ही कसं काय विश्वास ठेवू शकता? अरे स्वतःला एज्युकेटेड समजता आणि तुम्ही कसं काय? मी तो एक व्हिडिओ पाहिला त्या खरातचा आणि त्या लेडीजचा ऑफिसमधला CCTVचा. मी कशाबद्दल बोलते समजलं असेल तुम्हाला. त्याने जे काही त्या बाईच्या अंगावरती लघुशंका केली वगैरे तो व्हिडिओ. किती किळसवान आहे हे. आणि का करून घेतात बायका? म्हणजे माणूस अडचणीत सापडलेलं असतं, त्याच्या भावना त्यावेळेला वेगळ्या असतात. म्हणजे माणूस कुठे ना कुठे सोल्युशन शोधत असतं स्वतःवरती आलेल्या संकटाचं आणि अडचणीत असतो तो. तर त्याचा हा असा फायदा करून घेतात, गैरफायदा घेतात थोडक्यात ही लोक. आणि अशा लोकांना खतपाणी आपण देतो. यार सुधरा यार, नका हे असं करत जाऊ. बायकांना तुम्ही तरी सुधरा, नका अशा कोणत्याही गोष्टींवरती विश्वास ठेवू. संकटात आहात ना, तर एक काम करा, नाम जप करा. हे असलं काही करत बसू नका. काही झालं तरी तुम्हाला असं कुठलाही महाराज त्यातून बाहेर काढू शकत नसतो. काय आहो, तुम्हाला काय म्हणायचंय? मला त्या माणसापेक्षा जास्त त्या बाईचा राग आला माहितीये. कसं काय करू शकता तुम्ही असं? मनोगतीच्या लोकांचा बळी का फावतं त्यांना? कारण त्यांना या लेडीज अशा सपोर्ट करतात ना, मग फावतं ना त्यांचं. त्यांना बळ मिळतं मग अशी कामं करायला अजूनच. आपणच जर का त्यांना नाही असं त्यांच्याकडे गेलो किंवा नाही सपोर्ट केला अशा कामांमध्ये, जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणालो, तर का करतील ना हे लोक अशी? तुमचं काय मत आहे याच्यावरती नक्की सांगा. चला, चहा करते मी आता. ऐदनी कंटाळा आलाय, नाही काही करावं असं वाटत आहे. असं कसं नाही करावं असं वाटत आहे, काय करू? होतं असं कधी कधी बायकांना. आज ना माझी कविता नाही आली तर ना तिकडे मला फिरकावंसच वाटत नाहीये. भांडी तशीच पडलेत, खूप राडा झालाय. मशीन लावायची पण बाकी आहे आज. फक्त रिलॅक्स सुरू आहे विकेंडला. हे बघा, राईस, जिरा राईस खूप सारा शिल्लक आहे, त्याला फोडणी देते. 2 अडीच चपाती आहे आणि मॅगी करते. आपल्याला जे अगारोचा मल्टी केटल मिळालं आहे ना, मल्टीपर्पज केटल, त्यामध्ये मला मॅगी करून पाहायची आहे की कशी बनते. ओके, अजून काय? ऑमलेट केलं असतं, अंडी संपलेत. पण मला उठायची इच्छाच नाही आहे. जाऊ दे, उठावं तर लागणारच. चला, रुपाली ताई चाकणकर यांचा राजीनामा. वाव, काय न्यूज आहे.